नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवानं रविवारी उपस्थित हजारोंची मनं जिंकली। दरवर्षी 26 जानेवारीला खंडित झालेली शूटिंग बॉल स्पर्धा सुरू करण्याची ग्वाही दिली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन। राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाचा पुरस्कार माझ्यासाठी आशीर्वाद आहे। हा पुरस्कार मला भावी कार्याला प्रोत्साहन देणारा ठरेल। जयसिंगपूर येथील राजर्षी शाहू महोत्सवाच्या माध्यमातून कलाकारांना बळ देण्याची भूमिका घेतली आहे। हे कार्य कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन अभिनेता स्वप्नील जोशी यांनी व्यक्त केलं। जयसिंगपूर नगर परिषद व डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर सोशल फाउंडेशन यांच्या वतीनं राजर्षी शाहू महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी स्वप्नील जोशी बोलत होते। यावेळी बहारदार नृत्य, मंत्रमुग्ध करणाऱ्या गाण्यांचा ठेका, रसिक प्रेक्षकांचा सळसळता उत्साह आणि मराठी चित्रपट मालिकांमधील आघाडीच्या कलाकारांच्या उपस्थितीनं जयसिंगपुरातील राजर्षी शाहू महोत्सवानं रविवारी उपस्थित हजारोंची मनं जिंकली। आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी, रिंकू राजगुरू यांच्यासह झी मराठीवरील तुला शिकवीन चांगलाच धडा या मालिकेतील ऋषिकेश शेलार आणि अधिपती आणि शिवानी रांगोळे म्हणजेच अक्षरा, मराठी बिग बॉस फेम धनंजय पवार, सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शोची विजेती गायिका राधा खुडे यांचा राजर्षी शाहू पुरस्कारानं सन्मान करण्यात आलेला गौरव रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचं पारणं फेडणारा ठरला। शहरातील विक्रमसिंह मैदानावर रविवारी रात्री झालेल्या राजर्षी शाहू महोत्सवात आघाडीच्या कलाकारांना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, उद्योगपती विनोद खळावत यांच्या हस्ते राजर्षी शाहू पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। तत्पूर्वी इंडियन म्युझिक अकॅडमी, ओंकार डान्स अकॅडमी, विठाई महिला बचत गट, दानलिंग विद्यालय, जनतारा विद्यालय, गायक राधा खुडे यांची खिळवून ठेवणारी गाणी, प्रणव रावराणे, अमृता सपकाळ यांचं विनोदी स्किट व राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवन कार्यावरील सादरीकरणानं उपस्थित मंत्रमुग्ध झाले। यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आलं। मुख्याधिकारी टीना गवळी यांनी या महोत्सव व्यसनमुक्तीला समर्पित करण्यात आला असून पालिकेच्या वतीनं महोत्सवाला सहकार्याची ग्वाही दिली। समितीचे अध्यक्ष माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांनी स्वागत करताना दीर्घकाळानंतर सुरू झालेला हा महोत्सव अखंडितपणे सुरू राहण्यासाठी प्रयत्नशील असण्याची ग्वाही दिली। महोत्सव समितीचे कार्याध्यक्ष माजी नगराध्यक्ष मिलिंद शिंदे यांनी प्रास्ताविकात महोत्सवाचा आढावा घेत जिल्हा नियोजनामधून 25 लाखाची तरतूद करण्याची मागणी केली। आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दरवर्षी 26 जानेवारीला खंडित झालेली शूटिंग बॉल स्पर्धा सुरू करण्याची ग्वाही दिली। यावेळी असलम फरास, मेघराज घोडके, शुभम झेले, राजेंद्र आडके, दादासो पाटील चिंचवाडकर, अर्जुन देशमुख, सुभाष मुरगुंडे, प्रवीण बलदवा, रोहित नांद्रेकर, संतोष खामकर यांच्यासह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।